काल मराठा समाजाची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. त्यामध्ये सकल मराठा समाजाने एकमताने असा निर्णय घेतला की आगामी निवडणुकांमध्ये प्रत्येक गावातून 2-2 उमेदवार देणार आहे. कुठेतरी सरकारवर आरक्षणाच्या संदर्भात नाराजी असल्यामुळे अशा पद्धतीने निर्णय समाजाकडून घेण्यात आल्याचं सांगण्यात येतं. त्याचबरोबर SIT चौकशी लादण्यात आली, त्याबद्दल देखील नाराजी व्यक्त केली. या मराठा समाजाला फसवण्याचं काम सरकारने केलेलं आहे. हे आता लपून राहिलेलं नाही. जे जुन्या चुका परत करून समाजाला न टिकणारं आरक्षणच दिलं आहे असा संपूर्ण मराठा समाजाची समज झाली आहे किंवा मराठा समाजाला हे कळून चुकलं आहे. आणि सर्व रोष हा समाजाचा आता सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध आहे. मताच्या निवडणुकीवर आणि मतावर डोळा ठेवून असे तकलादू निर्णय आणि घेऊन लोकांना फसवण्याचे अनेक उद्योग यापूर्वीही या सरकारने केलेले आहेत. जर हा असा निर्णय मराठा समाजाने घेतला असेल तर आमची मराठा समाजाला विनंती असणार आहे, तुम्ही अशा पद्धतीनं उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजाच्यासाठी आडवा येतो आहे त्याला आडवा करण्यासाठी मतदान करा. एवढं समाजाने करावं, त्याला आडवं करावं निवडणुकीत. पण अशी उमेदवार उभं करणं हे लोकशाहीला मला वाटतं की किंवा तुमच्या मनातला राग हा काढण्यासाठी त्याचा उपयोग फार काही होणार नाही. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे 115 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप महाराष्ट्रातले नाव नाही, त्यामध्ये महाराष्ट्रातली यादी जाहीर यासाठीच होत नाही आहे की शिंदे आणि पवार, अजित पवार यांना आता 2-2 जागा द्यायच्या की 3-3 जागा द्यायच्या की जास्तीत जास्त 4 द्यायच्या यावर अजून फायनल झालेलं नाही. ते 4-4 जागा फायनल होतील त्यावेळेस मला वाटतं की महाराष्ट्राची यादी जाहीर होईल. वंचित बहुजन आघाडीनं आव्हान केलेलं आहे, प्रकाश आंबेडकरांनी ट्विट केलं तशा प्रकारे की महाविकास आघाडीसोबत अजून कुठलीही चर्चा झाली नाही, त्यामुळे कुठल्याही कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी पक्षाचा आदेश असल्याशिवाय जाऊ नये. नाही, आता आमची चर्चा झाली. 2 दिवसामध्ये 3ही पक्ष प्रकाश आंबेडकर साहेबांशी बोलतील आणि मला फार तर 6 तारखेपर्यंत 5 किंवा 6 तारखेपर्यंत हा तिढा पूर्णतः महाराष्ट्रात सुटलेला दिसेल असं मला वाटतं. अमित शहा येत आहे विदर्भाच्या दौऱ्यावरती, त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांना कुठेतरी बळ मिळणार आहे आणि उद्या 4 तारखेला या ठिकाणी राष्ट्रीय अधिवेशन देखील होत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे आणि अधिकच्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न असल्याचं भाजप गावाचं म्हणतं. त्या पक्षाचा नेता येतो त्यावेळेस ते पक्षाचा दावा होणारच. आता देशाचे पंतप्रधान येऊन गेलेत, अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या. भाषणं सुरू असताना नेत्यांचे महिला उठून जात होत्या घोडक्याच्या घोडक्याने. त्यामुळे आता विश्वासार्हता किती आहे आणि विदर्भीय जनता ही काँग्रेसच्या पाठीमागे सदैव उभी राहणारी आहे. त्यामुळे नेते येतात जातात, त्यामुळं बळ वगैरे काय मिळते, जनतेने बळ दिलं पाहिजेत. कार्यकर्त्याला बळ मिळून उपयोग काय.